शंतनूने आपल्या कैवल्य 11 जे हनुमान टायगर संघासाठी तर दरम्यान आम्ही सन्माननीय विनोदजी पाटील टायगर गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत। तर त्यांना विनंती असेल की या आपण पुढे आपला सुद्धा सन्मान केला जाईल। फक्त शिवरायांना थँक्यू। तर षटकरणी इथे मात्र फलंदाज पंकज पाटील मात्र सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीमध्ये पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर जर विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती आलेला दमदार बाईटे ही षटकार आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजी करत असताना टायगर संघ मात्र अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळते। पहिलं पाबंदीचं षटक 5 षटकांचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल। पहिले सत्र 5 षटकांचं आपल्याला पाहायला मिळेल। या 5 षटकांमध्ये मोरबी संघाच्या विरोधात मात्र किती धावा रस्त्याचा धाडस इथून मात्र दाखवेल तो म्हणजे कैवल्य 11 जे हनुमान टायगर संघ 6 धावसंख्येने पुढे सरकते। 7 आकडा धावफलकावरती लावला जातो। पहिलं षटक प्रगतीपथावरती आंबेशिव एंडकडून गोलंदाज प्रतापचं, पुन्हा एकदा प्रताप मात्र सज्ज होतील गोलंदाज फलंदाज पंकज साडे। चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज चेंडू मात्र निघून जातोय। यष्टीरक्षकाला बीट केलंय। चेंडू अगदी स्क्रीन समोर कार्पेटच्या साह्याने अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी दणदणीत चौकार। थँक्यू डीजे। बघा प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल, जे लकी ड्रॉ आहे तर मात्र निश्चितच मेगा फायनल जेव्हा होईल तेव्हा लकी ड्रॉ इथे ओपन करण्यात येईल। ज्या प्रेक्षकांना मात्र अजून संधी आहे, थोडा वेळ मात्र बाकी आहे लकी ड्रॉ साठी। तर या दरम्यान पाहतोय आपण बाबूराव शेठ पाटील त्याचबरोबर शिवनाथ कुटारकर यांचं सुद्धा आगमन झालंय मंचावरती, सहर्ष स्वागत। तर पहिली षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रतापचा जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 चौकार इथून मात्र लगावले गेलेत गोलंदाजीच्या उभाट्यावरती। जी गोलंदाजी मात्र प्रतापने पहिल्या 2 चेंडूमध्ये दाखवली, फक्त 1 धाव खर्च केली। त्यानंतर पंकजने इथून मात्र बॅटचा फेस केलाय आणि एका षटकारा पाठोपाठ 2 चौकार सुद्धा मात्र पाहायला मिळाले। मोठे फटके इथून येतात। धावसंख्येचा वेग आता मात्र कैवल्य 11 टायगर संघात आपल्याला पाहायला मिळतो वाढत असताना। पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा चेंडू शप्पल होऊन करण्याचा प्रयत्न फसलाय। चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये तोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं संपले गेले आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे बिनबाद 15 धावा कैवल्य 11 टायगर टीम। थँक्यू डीजे। तर आम्ही एक सन्मान करणार आहोत। व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे मंडळी आहेत, तर त्यातले त्या टायगर गावचे सन्माननीय बाबूराव शेठ पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत। आमच्या स्पर्धेचे आयोजक रवी मेहर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी बाबूराव शेठ पाटील यांना सन्मानित करावं। तर अजित मेहर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क करा। तर पुढचे सत्कारमूर्ती असतील शिवनाथ कुटारकर, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि आज 5वा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतो आणि 5 दिवसात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय। ओ टू मॅडे। थँक्यू जगदीश पाटील। धावसंख्या धावफलकावरती पहिली षटक संपले गेले। 15 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत। फलंदाजी करत असताना कैवल्य 11 जे हनुमान टायगर संघाच्या इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार। इथे मात्र संकेतला आपण पाहतोय पहिल्या चेंडू निर्धाव। फलंदाजीसाठी फलंदाज शंतनू पाटील मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय। चेंडू मात्र नटराज स्टाईलने करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने
चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू मात्र निघून जातोय. उर्वरित काम इथे यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना मुरबी संघाच्या वतीनं आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलग दुसरा निर्धाव चेंडू. पहिले सत्र इथून मात्र धावा येणं फार गरजेचे. ज्या प्रकारची फलंदाजी पंकज पाटीलने मागच्या षटकामध्ये दाखवली आहे, मोठे मोठे फटके, इथून मात्र स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असेल. शंतनुला पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही, वेगाने दूरवरून मात्र ओमकार पाटील चेंडूवरती येतात. चेंडूची फेकी इथून मात्र केली जाईल, तोपर्यंत सहजतेने 2 धावाचा अवधी या 2 फलंदाजांकडे होता. पंकज आणि शंतनू पाटील यांच्याकडे. निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे सरकेल. तर 17 धावा धावफलकावरती 17 आकडा लावला जातोय. पुन्हा एकदा इथून तर निश्चितच अतिशय चांगली गोलंदाजीच्या उभारट्यावरती गोलंदाज संकेतचा इथे मात्र वापर केलाय. शंतनूला इथे मात्र प्रश्न पडला असेल, चेंडू मारायचा होता की नाही, परंतु चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 15 धावा आल्या होत्या, तिथून मात्र धावसंख्येचा वेग, धावसंख्येवरती अंकुश ठेवण्याचं काम मात्र गोलंदाज संकेतने दाखवलंय. पण एकदा मोठा फटका ऑन साईडला, चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये, चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हाय हॅन हँडसम षटकार पाहायला मिळते. 6 धावांसाठी शंतनू ब्रँडेड षटकार. तर आमचे सत्कार मूर्ती आहेत, अजून आम्ही सत्कार करणार आहोत. या ठिकाणी सागरजी एरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. तर सागरजी या, पण आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. मॅडम थँक्यू. सातत्याने पाहुण्याची रेलचेल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम दिवस आज निर्णायक दिवस आहे. पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने ट्रॅव्हल होतो ऑन साईडला डीप मिड विकेटला. आता मात्र क्षेत्ररक्षण तिथे चेंडू खाली होते, निश्चितच चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेकी ऑन द स्टंप आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत या सहजतेने कन्वर्ट केलेल्या फक्त सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलं गेले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कैवल्य 11 जे हनुमान डायगर संघाची धावसंख्या 12.00च्या सरासरीने 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. हॅलो. तर या ठिकाणी पाहतोय आपण आमच्या या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रवीजी मेहर यांचे पिताश्री रामचंद्रजी मेहर यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. मात्र बरीच वर्ष काबार कष्ट केल्यानंतर आपल्या मुलांना एक चांगल्या स्थितीत चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून त्याने निश्चितच पहिल्यांदा त्यांची परिस्थिती मात्र सुरुवातीला पाहिली तर अशी माहिती मिळतोय की परिस्थिती बिघड होती. त्याच्यानंतर मात्र ते कामाला लागले त्यांचे वडील आणि त्यातून मात्र ऑर्डनन्स फॅक्टरी सारख्या अंबरनाथ येथे काम करत असताना मात्र आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करून आता मात्र ते चांगल्या स्थितीत आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तर मी आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी पाहतोय आमचे रायगडचे अर्थातच कुटारी गावचे अनमान शान भाईंचं आगमन झालं होतं. या ठिकाणी त्यांच्या बरोबर त्यांचा मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर आयोजन कमिटीच्या वतीने मी तुमचं पुन्हा एकदा लाख लाख आभार मानेन की या ठिकाणी आपण या स्पर्धेला भेट दिली. निश्चितच पाहुण्यांच्या शिवाय व्यासपीठाला शोभा येत नाही आहे असं म्हटलं जातं की फुलांना शोभा असते ती झाडांना शोभा असते ती फुलांची आणि व्यासपीठाला शोभा असते ती आमच्या पाहुण्यांची. मात्र गेले 5 दिवस पाहतोय आम्ही या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहुण्यांची रेलचाल असते, कारण हे आयोजकांवरती दाखवलेलं प्रेम आहे. असं वाटत नाही की पहिल्या वर्षामध्ये एवढं चांगलं दैदिप्यमान असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर 3ऱ्या पंचांना रेफर केलं जातोय. तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे सुभाष पाटील मॅनप्रॉफ संदप, तर निश्चितच गोलंदाजावरती संशय आक्षेप घेतलाय आणि त्याची गोलंदाजी शैली ही मात्र तपासून पाहिली जाईल, ती मात्र आमच्या 3ऱ्या पंचांच्या मदत घेऊन. तर 3रं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज विकीला इथे पाचारण केले गेले. 3ऱ्या षटकासाठी निश्चितच गोलंदाजीमध्ये मात्र दोष आढळलाय. इथे मात्र फलंदाजाने आक्षेप या गोलंदाजावरती नोंदवला आणि 3ऱ्या पंचाची मागणी या मैदानावरती केली जाते. सुभाष पाटील सर 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेत निश्चितच पठाण सर. एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र
लिडिंग एज. चेंडू मात्र बॅटला ब्रश होऊन गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते कार्पेटच्या साह्याने. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या फलकामध्ये इथून मात्र रोख लाभला जातो गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाला पाचारण केले अंबेशिव एंडकडून गोलंदाज विकीला. धावसंख्या धावफलकामध्ये 25 धावा 12.00च्या सरसराने 2 षटकामध्ये धावसंख्या आपण कैवल्य 11 जे हनुमान टायगर संघाची पहिली होती. तिसऱ्या षटकामध्ये च्या विकीने गोलंदाजी हाताळली आहे. 2 चेंडूवरती फक्त सिंगल एकच धाव खर्च केले आणि या उर्वरित 4 चेंडूमध्ये मात्र कशा प्रकारची गोलंदाजी. इथून मात्र धावसंख्येवरती या मोरबी संघाच्या वतीने रोख लावला जाईल का गोलंदाज विकीकडून. पुन्हा एकदा चेंडू रिव्हर्स अटॅम्प सक्सेसफुल. इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शरद लागते. चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे तितकाच चेंडू वेगाने जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. थँक्यू. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आयोजक यांना विनंती असेल पंकजी मेहर आपण लगेच व्यासपीठाजवळ यायचे. पंकजी मेहर पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिसरे षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट जरूर झालेत. फुटवर्कचा वापर बॉटमबॅटचा वापर. चेंडू मात्र बराच काळामध्ये उंची जास्त लांबी कमी फलंदाज बाद. थँक्यू. तर निश्चितच टायगर संघाला मात्र पहिला धक्का इथून मात्र ज्याने मात्र 18 धावांचं योगदान दिलंय फलंदाज पंकज पाटील. मात्र अतिशय चांगली इनिंग जे खेळाडूने साकारली आपल्या संघासाठी. मात्र इथून जेव्हा जेव्हा मात्र संघ अडचणी असतो तेव्हा तेव्हा पंकजने सातत्याने चांगलं योगदान कैवल्य 11 टायगर संघासाठी दिले आणि 18 धावांचं खेळ करून मात्र इथून डगआउटमध्ये पाहायला मिळते. पहिला धक्का पहिला गडी इथून मात्र बाद झालाय कैवल्य जे हनुमान टायगर संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शंतनू जरूर होते त्याच्या जोडीला. आता मात्र समवेत फलंदाज नवीन सागरला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू विकी शंतनू साडी. चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडूची उंची इथून मात्र फार कमी पाहायला मिळते. वेगा बरोबर मात्र टप्पा सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक निर्धाव चेंडू आणि धावसंख्या इथून मात्र कायम पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जे हनुमान कैवल्य 11 टायगर संघाची 29 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 1 to go. गोलंदाज विकी पुन्हा एकदा शंतनूसाठी तयार. एकदा चेंडू रिव्हर्स अटॅम्प. इथून मात्र फाईन लेग क्षेत्रामधून थर्ड मॅन रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. एकाच टप्प्यावरती चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती आलेला शंतनूच्या बॅटमधून चौकार आणि या टायगर संघाला मिळतील या 4 धावा. शेलार मामा वीर जिप्पाड शेलार मामा वीर जिप्पाड गाडी उदय थांबड सवाची टाकली गोरपड वर एक एक चढ सवाची टाकली गोरपड वर एक एक चढ. हॅलो हॅलो. तर निश्चित या ठिकाणी पाहतोय आपण जोईलीची सर्वात मोठी स्पर्धा आणि गेले 8 वर्ष सातत्याने या स्पर्धेचा डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या स्पर्धेचे आयोजक लाडके आयोजक सन्माननीय मंगेश शेठ डुले त्याचबरोबर आशफाक शेठ पटेल असतील यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. मात्र त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली आहे त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा लाख लाख आभार. तर सामना या ठिकाणी पाहतोय कैवल्य ज्या हनुमान कैवल्य 11 डायगर विपक्ष प्रेमनाथ मोरबी या 2 संघामध्ये. एकीकडे डायगरचा संघ पाहतोय ज्यांची नुकतीच नाईटची स्पर्धा शिक्षण महर्षी नारायण शेठ पाडील स्पर्धा. यावेळेस मात्र चेंडू एक्साइटिंग पॉवर बॉल गोज ऑन 6 रन मॅसिव्ह 6. आमच्या राजाची आमच्या देवाची शिवरायाची आमच्या राजाची आमच्या देवाची शिवरायाची आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी. आमच्या बापाची जयंती आली 19 फेब्रुवारी.
हॅलो. तर बाबाजी धुले किंवा रमेश धुले तर निश्चित या ठिकाणी चेतन शेठ आपल्याला आमंत्रित करतात. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, चेंडू मात्र स्वीपर कव्हरला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. व्हॉट अ बॅटिंग. तर बॅक टू बॅक 2 मोठे फटके पाहायला मिळाले. या ठिकाणी पाहतोय सागर पाटील अतिशय चांगली फलंदाजी करत असताना. तर आम्ही नेहमी सांगत असतोय टायगर संघाच्या वतीने की आमच्या विभागातील एकमेव संघ असा आहे की त्या गावामध्ये फक्त एकच संघ आहे. मात्र खेळाडू भरपूर आहेत तरी सुद्धा एकत्र देऊन खेळणं हा त्यांचा पहिला प्लस पॉईंट पाहायला मिळतो. आणि नेहमीच कोणतेही कार्यक्रम असू दे, सांस्कृतिक राजकीय असतील त्याचबरोबर क्रिकेटचे सामने असतील, मात्र पूर्णपणे गाव एकत्र येऊन ते कार्यक्रम पूर्ण करतात. ही आता गावाची एकी पाहायला मिळतोय. तर आता नुकतीच एक नाईटची स्पर्धा संपली आणि ती मात्र यशस्वीरित्या आयोजन पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता सातत्याने 7 दिवस ती स्पर्धा पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून दिलाय, दॅट इज अ कडक आणि या 6 धावा. तर निश्चितच रायगड जिल्हा ही क्रिकेटची महान पंढरी आहे. तर ठाणे जिल्हा ही क्रिकेटची आणबान शान आहे. तर निश्चितच दोन्हीकडे ठाणेपेक्षा रायगड जरी सुद्धा असले तरी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू नेहमीच पाहायला मिळतात. तर या ठिकाणी बॉल दिला जाईल, जेव्हा जेव्हा बॉल हरवेल तेव्हा तेव्हा मात्र नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. मग तो शेवटच्या षटकापर्यंत जरी चेंडू हरवला तरी सुद्धा तो चेंडू नवीन देण्यात येईल. आज स्पर्धेचा नियम आहे. आणि मी निश्चित या टायगर संघाचं मी आभार मानेन आयोजकांच्या वतीने की ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी या ठिकाणी एंट्री केली आणि आयोजकांच्या या ठिकाणी विनंतीला मान देत असताना मात्र या ठिकाणी जे खेळला या संघ तर त्यांचं निश्चित या ठिकाणी मी कौतुक करेन. तर धावसंख्या धापळकावरती फ्लाय होत असताना संख्येचं मात्र फार महागडं षटक, 2 षटकार आणि 2 चौकार आल्यात. त्यामुळे धावसंख्या मात्र धापळकावरती 53 रन्स. तर 53 धावा धापळकावरती टोकल्या गेल्यात. पहा किती चांगली फलंदाजी सागर पाटील याने मात्र आज इम्प्रेस केल्या. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली चमक दाखवली. सागर असेल, शंतनू असेल यांनी मात्र चांगली, पंकज असेल त्यांनी मात्र चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत. प्रत्येक फलंदाजाने आज मात्र असं कमी वाटू दिलं नाहीये कोणत्या बाबतीत, कारण गोलंदाजी सुद्धा फार चांगली केली आहे. गोलंदाजीमध्ये जरी पाहिलं तरी मात्र हा चेंडू लेटकट घेण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू फेकला गेला. आता मात्र थोडासा दिलासा या ठिकाणी मिळतोय, कारण 2 चौकार 2 षटकार आल्यानंतर मात्र 5वा चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा फेकला होता आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. 53 धाबा धापळकावरती लावल्यात प्रेमनाथ मुरगी संघाच्या अगेन्स्ट. फटका चांगला होता, चेंडू मात्र ऑन साइडला लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. थ्रोपैकी पहा ऑन दी स्टंप होती, मुकेश ठाकूर होते त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळते. धापळकावरती 54 धावा कुठल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ येथून मात्र संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना ज्या हनुमान कैवल्य 11 टायगर संघ.
थँक्यू डीजे. तर याच दरम्यान पाहतोय आपण आमच्या या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिकाच्या ट्रॉफ्या दिल्यात, अत्यंत सुबक आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफ्या पाहतोय. सन्माननीय या स्पर्धेसाठी निश्चितच पप्याशेठ सकपाळ व बाळाशेठ सकपाळ यांच्याकडून आम्हाला या ट्रॉफ्या सुपूर्द करण्यात आल्या, त्यांचे आम्ही आभार मानू. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पूर्णपणे चेंडू दिल्या ते आमचे पंकजजी लिंगुरे साहेब यांच्याकडून दिल्या, त्यांचा आभार मानू. त्याचबरोबर जनरेटरची सेवा ज्यांनी दिली ते भगवान शेठ बोईर, त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर मालिकावीरासाठी जी स्कूटी पाहता आपण ती मात्र देवेंद्र मेहर यांच्याकडून. तर हा चेंडू आबेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक होते, साधा सोपा झेल मी म्हणेन. निश्चितच सूर्याची किरणं त्यांच्या डोळ्यावरती परावृत्त झालीत आणि त्याचमुळे हा झेल ड्रॉप झालाय. तर जेव्हा जेव्हा झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा मात्र पाहिलं जातोय की या ठिकाणी फार मोठी चांगली फलंदाज मात्र फलंदाजी करत असतात, असं बरेच वेळेला चित्र पाहायला मिळतंय. यावेळेस एक्साइटिंग पॉवर, पुन्हा एकदा चेंडू डीपेक्षा कबरला, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी, फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र शंतनूला माघारी परतावं लागेल आणि हा दुसरा धक्का लागतोय तो टायगर संघाला. तर निश्चित जे आपण ट्रॉफ्या बघतो ते कैलासवासी अनंत सकपाळ, माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे, त्यांचे सुपुत्र सन्माननीय पप्याशेठ सकपाळ यांच्याकडून आम्हाला ज्या ट्रॉफ्या दिल्या, त्याचबरोबर बरेचसे पारितोषिक आहेत. तर याच दरम्यान आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक पाहतोय महेशजी राणे यांचे पिताश्री सन्माननीय चिंतामणजी राणे साहेब यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती, सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र पटका चांगला आहे, चेंडू मात्र हो झेल टिपला जातोय, बघा किती चांगला प्रयत्न होता, त्या ठिकाणी प्रतीक होते, कोणतीच चूक नाही आहे आणि सागर मात्र बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो मात्र टायगर संघाला. तर त्याचबरोबर पंचम ब्युटी कडून आमचे अविनाश शेठ केवणे ढवलेपाड्याचे उपसरपंच यांच्याकडून पंचम ब्युटी करून आकर्षक टी शर्ट दिले जातात. प्रत्येक सामन्याच्या वेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याचबरोबर हेमंत शेठ भोईर यांच्याकडून 2 कूलर या ठिकाणी दिल्यात, पहा कूलर सुद्धा फार मोठे आहेत, तर निश्चितच 2 कूलर दिल्यात. त्याचबरोबर श्री बोपी यांच्याकडून बिस्लेरीची पाण्याची सोय उपलब्ध करून दिली, दिनेश शेठ बघत असतील त्यांच्याकडून सुद्धा पाण्याची सोय. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे सूज दिल्या ते आमचे सागरजी मेहर यांच्याकडून आम्हाला सुपूर्द करण्यात दिल्या, त्यांचं सुद्धा आम्ही आभार निश्चित मानू. या ठिकाणी फुल्यांचा चेंडू होता, पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, डीपी स्कॉरवरून चेंडूला उचललाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र दुसरी धाव अंकित केली जातोय. धाव फलकावरती गुड रनिंग. त्याचबरोबर पाहतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना मात्र जे चषक आहेत ते मात्र जे हनुमान क्रिकेट संघ एरंजर संघाचे एक कॅप्टन सन्माननीय अरुण शेठ मेहर यांच्याकडून देण्यात आले. तर हे सर्व पाहुण्यांचा असतील मान्यवर ज्यांनी या स्पर्धेला लाख मोलाचं योगदान दिलंय, सडल हाताने मदत केली आहे, त्यांचं सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. तर हा चेंडू डीपिश कव्हरला पाहतोय, पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण आणि 2 धावा निश्चितच वाचवल्यात. बंटी ठाकूर होते त्या ठिकाणी, शेवटच्या क्षणाला आले, चेंडूवरती झडप घातली आणि या 2 धावा फक्त मिळतात त्या मात्र या टायगर टीमला. तर शेवटचं षटक गोलंदाज महेशचं. तर अनंत भंडारी त्यांना विनंती आहे की स्टेजवरती या. पण यावेळेस फटका चांगला आहे, ओरपी चेंडू होता, बिरकावून देतो चेंडूला. दिस इज यूज अँड मॅक्सिमम 6. रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर स्वातंत्र्याचे द्वार शिवबाची तलवार.
शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह केला आहिस्ता वरवार त्याची तुटली बोटे जाड ओ चमके शिवबाची तलवार आओ मिलो हमसे म्हणून कान भिडे शिवबाला करून धोका अफजुल करीवाराला झाला शिवराया हुशार केला क्षणात अफजुल ठार ओ चमके शिवबाची तलवार ओ चमके शिवबाची तलवार तबत्या बिजलीचा अवतार झेले खालीवर दिवार थँक्यू डीजे रॉनी, गुड जॉब. अतिशय चांगला चॉप पाहायला मिळतोय राणीचा आणि रॉनीने तेवढं सर्वांना इम्प्रेस केलंय का निश्चितच ऑपरेटर कसा असावा डीजे याचं वेळोवेळी उत्तर दिलं जात आहे. आणि आज मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची 389वी जयंती आहे आणि पूर्ण गावगाव नव्हे तर महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर हिंदुस्थानामध्ये मात्र त्यांचा जयघोष या ठिकाणी केला जातोय. चौका चौकात असतील, शाखेवरती असतील, गावागावात मात्र त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जे निश्चितच आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा दिवस या स्पर्धेचा आणि एका शिवजयंतीची औपचारिकता साधून मात्र ही स्पर्धा शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पूर्ण करण्याचं ठरवले ते आमचे आयोजक BJP ग्रुप एरंजाड, आई एकविरा ग्रुप व जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीने ही मात्र आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतोय. तर आमचे जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाडचे सर्व खेळाडू या व्यासपीठावरती आपण आपलं स्वागत असेल. तर निश्चित गेल्या 5 दिवसापासून आम्ही आपल्याला अनाऊन्समेंट करतोय. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राचा विचार केला तर जय हनुमान कैवल्य 11 डायगर संघाने 67 धावा कुठल्यात आणि 68 धावांचं लक्ष टार्गेट सेट केलंय. ते मात्र या प्रेमनाथ मोरबी एक रायगडातील बलाढ्य संघ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या संघाला मात्र डायगर सुद्धा संघ आहे. जो शंतनू पाटीलचा संघ असेल, सागर पाटीलचा संघ, कारण या संघाची मी म्हणेन निश्चित जमेची बाजू ती गोलंदाजी आहे. कारण आत्तापर्यंत या मैदानावरती 2 दिवस त्यांनी सर्वांना इम्प्रेस केलं ते गोलंदाजीवरती. मात्र एकीकडे गोलंदाजाचा दबदबा राहील ती दुसरीकडे ज्या संघाची खोलवरती फलंदाजी आहे तो प्रेमनाथ मुरबी संघ. 2 फलंदाज मैदानामध्ये आल्यात. मात्र खेळाचं दुसरं सत्र कसं असेल या ऐकूया. महाराष्ट्रातील एकमेव समालोचक, हास्याचे फवारे उडवणारे आमचे दशरथदादा पाटील, मॅन फ्रॉम करावे, नवी मुंबई. धन्यवाद जगदीश पाटील. बघूया अतिशय चांगलं समालोचन आमच्या माध्यमातून. पहिली जोडी बघूया 67 धावांची गरज, त्यांची खोलवर टप्प्याची गोलंदाजी तर 68 धावांची गरज आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होते. बघूया फलंदाज विकी पाटील आणि ओमकार. आणि हा पहिला चेंडू दिशाहीन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा स्वैर मारा, दिशाहीन मारा. अवंतर धावसंख्येत भर संघाची पहिली एक्स्ट्राच पहिली अवंतर संघाची धावसंख्या बिनबाद 1 1 फलन. अतिशय चांगले क्रिकेट आणि स्पर्धेमध्ये दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरी. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज बलिष्ठ बलशाली बलवत्त ताकदवर संघ. एकीकडे प्रेमनाथ मुरबी आणि जय हनुमान डायगर कैवल्य डायगर. हो क्लीन बॉल त्रिफलाची. तर बघूया अतिशय चांगला चेंडू संदीप कुटारकर यांचा आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद. अतिशय खराब दळमळीत सुरुवात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. धन्यवाद. आणि अतिशय चांगला चेंडू अप्रतिम पॅडल स्वीप करायचा. बघूया एकडोत रन खेळायचा होता आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचा बदन, पहिला गडी गारद, धाव संख्या 1 बाद 1. अशी खरमरीत डळमळीत विकृत विक्षिप्त तरेवाईक चित्र विचित्र केविलवाणी सुरुवात. पहिला फलंदाजात पहिला गडी घरात पहिल्या विकेटचं मार्गक्रमण बहिर्गमन. तर थँक्यू. या ठिकाणी पाहतोय आपण जर सामना डायगर संघाने जिंकला
तर आज जर श्रीमलंगची यात्रा आहे, मात्र निश्चितच इंदूंची वहिवाट ही श्रीमलंग गडाची पाठ असं म्हटलं जातोय. मात्र तेथे सर्वांना त्या ठिकाणी मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे. तर निश्चितच चांगली कल्पना आहे. बाबुरेश्वर पाटील असतील आणि त्यांचे आणि जर संदीप कुटाकर हॅट्रिक विनोद पावशे यांचे 23-23 असे हॅट्रिकला मिळते बघूया. पहिली हॅट्रिक जर केली तर म्हणजे 2 गोली गेलाय. तर चांगला क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर पडलं. दांडी गोल झाली. एसटीचा छेद केला, भेद केला. एसटी उकडली, वाकविली, नमविली गेली. एसट्या उद्ध्वस्त केल्या, उद्धृत केल्या. 1-1. आणि हा पुन्हा यस चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा कनेक्ट होत नाही बघूया. तर जगदीश पाटील बघूया अतिशय खरा प्रदर्शन. कारण ज्यांची मेन जे आकर्षण आहे, ज्यांची मेन बाजू आहे, जे भरी बक्क मागवची जे म्हणजे फलंदाजी, खोलर फलंदाजी मुरबी संघाची. परंतु पहिलं षटक पहिलं असं वाटायला लागलं खरोखरच या स्पर्धेमध्ये कुठंतरी हा संघ बॅकफुटवर गेला आहे. 68 धावांची गरज. आणि हा पुन्हा ब्लॉकरमध्ये चेंडू घालला बघूया. चेंडूला मिडॉनच्या दिशेला पुन्हा एकदा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव 2 धाव आमले. तर संघाची धावसंख्या मुसळणीमध्ये धावसंख्या फैलावली. 1-2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना, छडा लावताना गोलंदाज संदीप कुटारकर संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज, पहिला स्ट्रायकर गोलंदाज विनोद पावशे यांची एक ऑफर आहे बघूया. जर कोणी हॅट्रिक केली विकेटची तर 23-23 म्हणजे 2323. तर याच्यानंतर जर टायगर संघ जिंकला तर आजच श्री मलंगडची यात्रा विना शुल्क. हो, अतिशय चांगला चेंडू, वाटा बॉलिंग, जबरदस्त मारा, अचूक टप्पा, आउटसाइड द स्टंप, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज गारठलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि मुरबी संघाची कुर्म गती, संत गती, मंद गती, कासवच्या पचवाच्या गोगलगाईच्या अवलादीची फलंदाजी. कारण फक्त 2 धावा. पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे बघूया, त्या षटकात कमीत कमी 20 धावा यायला पाहिजे होत्या. पुन्हा तयार बॉलिंग मार्ग संघाचा पहिला गोलंदाज तेज तरार, राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा येस बॅटची हेच घेतली ते बघूया. अतिशय चांगला प्रयत्न बघूया. असं असतं की बघूया चांगली परिस्थिती असली की असं असतं. जर चांगले दिवस असते की लक्ष्मी अशी घरात येते. तर टायगरची परिस्थिती चांगली आहे बघूया. चांगले दिवस, सोनियाचे दिवस, आणि त्यातल्या त्यात शिवजयंती म्हणजे आज दुग्ध शर्करा योग, कॅपेला षष्टीचा योग. आणि हा चेंडू पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा जोरदार अपेल. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. आणि पहिल्या षटकात फक्त इनमिन 3 धावा. आणि मच्छिंद्र गायकर एक उत्कृष्ट समालोचक होतकर आहेत बघूया. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी म्हणजे 5 योगदान दिलं बघा. पुन्हा त्यांना धन्यवाद देतो बघूया. आजचा मच्छिंद्र, उद्याचा हर्षा बोगले. बोलायला काय हरकत आहे. तर गोलंदाज सागर पाटील. पहिल्या षटकात फक्त इनमिन 3 धावा. जबरदस्त मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, समय सूचक समयबद्ध मारा, टिचून मारा, भेदक मारा, जालिम जलाल, विषारी मारा, विकारी मारा, पाशवी मारा, पिसाट मारा. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा गोलंदाज तेज तर्रार बघूया. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार, बॉलिंग मार्ग, प्रस्थान, प्रयाण, कुच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गक्रमण, संक्रमण. दुसरं षटक पहिला चेंडू तयार, संदीप पाटील, सागर पाटील. टायगर म्हटलं की एक गाव एक संघ. आणि हा मुलगा येस अप्रतिम कव्हर आहे बघूया. आणि हा चेंडू डिपिश पॉइंटला. दरम्यान 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या फक्त 5 वर. 1-5. शेवटी क्रिकेटर ओमकार पाटील सर काही जबरदस्त फलंदाज, अतिशय विस्फोटक फलंदाज. झोपताना देखील उशाला बॅट घेऊन झोपणार. कारण अतिशय श्रीमंत खेळाडू बघूया. जन्माला येताना सोन्याचा तोंडा घेऊन जन्माला आले. तर पहिलं संघाच्या दुसरं षटक, राईट आर्म हो द विकेट.
आणि हा पुन्हा आक्रमण केले बघूया आणि चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केला आणि अशा प्रकारे फलंदाज यस फलंदाज बाद आणि ज्या विकेटची तलाश आणि हरचंद्र आशा यांनी म्हणे 500 रुपये दिले बघूया ज्या झेलासाठी. तर शंतनू याच्यासाठी 500 रुपये रोख पारितोषिक. तर बँजो वादक प्लेस थांबवायचा आहे आणि लावताना कमीत कमी 500च्या वरती लावा. नाक्यावरची लिंबाची मधील 700 आहे. आता 100 रुपये बिअर पण येत नाही. नाही ना दारूने ज्यांना ते दुसऱ्याला देईल. तर बँजो बँजो थांबा जरा प्लीज. बँजो बँजो जरा थांबा जरा प्लीज. धन्यवाद दादा. कधी कधी डीजेला बंद आहे का त्यांना बस सुपारी द्यायची आहे. आणि आज महत्वाचा काल्याचा दिवस आहे. तर काल्याच्या कीर्तनाला मटणाचं जेवण. आता एका ठिकाणी गेलो मुगाची आणि शापूची भाजी. चला डिलिव्हरी झाल्या पहिल्या शापूची भाजी येतात. तर पुन्हा एकदा तयार आहे राईट महोदय विकेट. आणि हा पुन्हा येस उजव्या एसटीच्या बाहेरून आउटसाइड द स्टंप. जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा डॉट बॉल निर्धाव चेंडू धाव संख्या स्थगित सीमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल धावाना खेळ आला अडथळा अटकाव मज्जाव पायबंद धाव संख्या 2 बाद 5 वर 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. प्रेमनाथ मोरबी दुसरी सेमी फायनल दुसरी उपांत्य फेरी राईट महोदय विकेट तयार. आणि ह्या वरपी चेंडू पुन्हा अप्रतिम फटका बघूया. डीप पेक्षा चेंडू टेहल होईल. व्हॉट अ फिल्डिंग. आणि शंतनू पाटील काय बघा रामदेव बाबाच्या पेक्षा जास्त स्लिम आहे. उड्या बघा का सामर्थ्य आहे. कारण कमर देखील शिल्पा शेट्टीपेक्षा बारीक आहे. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. कारण सगळे लोक बाबा आतमध्ये फक्त रामदेव बाबा आहे तो पण तेलावर. तेल लावा शिल्पा शेट्टीपेक्षा बारीक व्हाल. आता धुंगणार मास फक्त तारगोल एवढं राहणार. आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा हुक केला बघूया. चेंडू जाईल डिफाईन लेगला आणि हा चौकार यस. तर संघाची धावसंख्या मुसळणीमध्ये धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावसंख्या सजली नटली फुलली खुल्ली भरली डबली स्थानापन्न संघाची धावसंख्या 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था बघूया. षटक क्रमांक म्हणजे दुसरा प्रगती बदलून शेवटचा 1 बॉल टू गो इन दी सेकंड ओव्हर. 11 चेंडू 11 धावा. तर डीजे रॉनी अतिशय जबरदस्त जो आमच्या रायगडमधला शँडे आणि बॅडी. त्याच्यानंतर रॉनी म्हणजे असे कर्जत तालुक्यामधला एक नामवंत आवाज. बदलापूरचंच बघूया. कारण जिथं रॉने असतील तिथं अचूक टायमिंग अचूक गाणी वेळेचं भान साधूल एक समय सूचक डीजे ऑपरेटर. तर 1 बॉल टू गो शेवटचा चेंडू राईट महोदय विकेट तयार. आणि हा पुन्हा यस. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. प्रेमनाथ मोरबी संघाची ही दानादान यातायात वाताहत टायगर संघ बघूया. जय हनुमान कैवल्य 11 टायगर आणि प्रेमनाथ मोरबी अशी दुसरी सेमी फायनल. तर नवीन फलंदाज जाईल बघूया. तर रोशन पाटील या संघाचा कॅप्टन. तर सागर या हरचंद्र आशावाडे यांच्याकडून बघूया 500 रुपये. तर या ठिकाणी बघूया अतिशय चांगले जेवण. तर संघाची धावसंख्या 11-12 चेंडू 11 धावा 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 बॉल. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. 19-57 म्हणजे 18.75 पावणे 19चं टार्गेट. 18.75 18.75 18.75 दशांश. तिसरा गोलंदाज बघूया. टायगर संघाचा नवीन गोलंदाज व्यक्ती पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक. आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा दमदार ऑन ड्राईव्ह बघूया. धावा फक्त किती मिळते बघूया. आणि फक्त 1 धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण आणि त्याचा दुसरा षटक बघूया. संघाचा तिसरा गोलंदाज सागर यांनी पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या. आणि संदीप याचा दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त 3 धावा दुसरं षटक प्रगती पदावर.
आणि पुन्हा एकदा यस. आणि संदीप फुटाकर याच्यासाठी 500 रुपये बघूया. हरचंद्र आशा पाटील. हरचंद्र आशा पाटील बघूया. झेलासाठी 500 रुपये बघूया. वस्ती गोलंदाजला पण द्यायला हवायला हरकत नाही, कारण त्याचंही खरे अर्धा भागी त्याचे आहे. 50-50. अच्छा बॉलिंगसाठी. आणि हा पुन्हा येस चेंडू शॉर्ट फाईन निघाला बघूया. बॅटची एज घेतली तर संघाची धावसंख्या जाऊन बोलली 3 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक प्रगती पदावर. या स्पर्धेमध्ये दुसरी सेमी फायनल, दुसरी उपांत्य फेरी. एक रोमांचक सामना, परंतु असं वाटायला लागले सामना वन साईड होती की काय. पहिल्या सामन्यात वेताल चांबाले संघानं मानकिवली संघाला पराभूत केलं, अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. आणि हा यस थोडासा फ्लाईट दिला बघूया. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा वेग कमी केला, वेगावर नियंत्रण ठेवलं आणि अचूक गुडलेन्स करून बॉल उठवण्याची किमया केली आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा प्रेमनाथ मुरबी संघ विवश, मजबूर, लाचार. संदीप खुटारकर द मेन बॉलिंग अटॅक, मेन बॉलर फ्रॉम डायगर. पहिल्या षटकात फक्त 3 धावा. आणि हा पुन्हा चांगला चेंडू बघूया. फॉलोथ्रोमध्ये गॅदर का दिला. अशा प्रकारे 1 धाव मिळते आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 14 वर. या सामन्यामध्ये असं वाटलं प्रेमनाथ मुरबी असं वाटलं चांगलं आहे, परंतु गाव भरले मामाचा कोणने कामाचा. कारण पहिल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर मुकेश ठाकूर यांनी षटकार घेतला होता बघूया. तोच तारणहार ठरला होता, परंतु पहिल्या पुन्हा एकदा चांगला चेंडू यस आणि पंचाचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशा मारा, थोडासा बाहेर बघूया. पॉपिंग क्रिजच्या बाहेरून अशा प्रकारे अवैध मारा एक्स्ट्राच. संघाची धाव संख्या जाऊन बोलली 15 वर 15. बीजेपी ग्रुप एरंजाड, एकविराई ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आयोजित आमदार चषक 2019. आयोजक रवींद्र मेहर तसेच महेश राणे. तसे आमच्या देवेंद्र मेहर आणि प्रसाद मेहर. आणि हा म्हणतो यस स्टेअर केला चेंडूला बघूया. समीर मेहर आणि पंकज मग या शॉर्ट पिच चेंडू अकोट बॅकवर्ड लागला, डिपेज गेला, पुन्हा एकदा चौकार गेला, अप्रतिम फटका. स्टेअर केला चेंडूला आणि संघाची धाव संख्या 18 चेंडू आणि संघाची धाव संख्या 19. तर धावा पाहिजे 48. 12 चेंडू आणि 49. 12 चेंडू 49. प्रत्येक चेंडूला चौकार मारावा लागेल. 12 balls to go, required 49 runs. जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजल, दुर्मिळ, दुर्लभ, दुष्कर, दुरापास्त आव्हान, किचकट आव्हान. 12 balls to go, required 49. कंपल्सरी चेसिंग इज द मेन रूल ऑफ दिस टुर्नामेंट्स. तर 4थं षटक घेऊन बघूया. जय हनुमान कैवल्य टायगर संघाचा नवीन गोलंदाज. 12 मध्ये 49. रिक्वायर्ड 49 रन्स इन रिमेनिंग 12 balls. एक हाती सामना बघूया. टायगर संघाचा हा जबरदस्त खेळ, उत्कृष्ट खेळ. सामन्यावर संपूर्ण पकड, वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक. तर 4था गोलंदाज असेल बघूया. टायगर संघाचा दिनेश खुटारकर. कारण या संघाची खासियत बघूया, एक गाव एक संघ आणि गावामध्ये एकच स्पर्धा, ती पण नुकत्याच पार पाडलेली बघूया. नाईटची भव्य स्पर्धा टायगर चषक 2019. अतिशय चांगलं आयोजन सालाबाद प्रमाणे. नुकतीच ती मागच्या हप्त्यात स्पर्धा पार पाडली आणि दिनेश खुटारकर तयार. पहिला चेंडू 4थं षटक. 12 मध्ये 49. आणि हा यस दमदार स्ट्रोक बघूया. आणि हा षटकार बघूया. आणि डावामधला पहिला षटकार बिग सिक्सर, जबरदस्त टायमिंग, नेत्र दीपक फटका, बँजो.
11 आणि 43. 11 चेंडू 43 धावांची गरज. एक रंगतदार सामना झाला असता, परंतु या पहिल्या चेंडूपासून तर असं आक्रमण अटॅक केला असता, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधन, कारण धावा मजबूत होत्या. 67 धावा कुठल्या होत्या? 68 धावांची गरज असताना पहिल्या षटकापासून म्हणजे प्रेमनाथ मुरबी डगमगला, भेदरलाय आणि अशा प्रकारे चौथं षटक दिनेश खुटाकर यांच्या माध्यमातून उर्वरित चेंडू 11, धावा पाहिजे 43, 43, 4वर 3. तर पुन्हा एकदा तयार दिनेश खुटाकर राईट आर्म हो दे विकेट, पंचांच्या क्रॉस करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह बघूया, जबरदस्त टायमिंग आणि हा चौकार. एक षटकार एक चौकार अशी आत्ताशबाजी. बहुचार चेंडू राहिले 10 आणि धावा 40, 3.90. दहा चेंडू 39 धावांची गरज आणि हा दिशाहीन चेंडू आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा, सदोष मारा. एक धावेचा इशारा, संकेत, निर्देश, निर्वाळा, धावा, समर्थन, अवांतर धाव संकेत भर. उर्वरित चेंडू 10. षटकार जर आले लगोलग पाठोपाठ तर पुन्हा एकदा कमबॅक करतील. बिग हिट, जबरदस्त टायमिंग. तर 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. 9 चेंडू आणि 31 धावांची गरज. तर फलंदाज प्रतीक याची विस्फोटक फलंदाजी, 2 षटकार आणि चौकार अशी आत्ताशबाजी, दमदार फलंदाजी, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, अप्रतिम टोळेबाजी बघूया. 9-31. अजूनही जर 2 षटकार आले तर पुन्हा त्या शेवटच्या षटकामध्ये अजून एकदा रंगतरूप सामना बघूया. तर या स्पर्धेमध्ये भैरवी शेवटची लढत बघूया. वेताल चांभारली अगोदरच क्वालिफाय झाला बघूया अंतिम फेरीमध्ये. याच्यातला विजेता संघ तो फायनलमध्ये जाईल. आणि हा पुन्हा एक चांगला चेंडू होता बघूया. 1 धाव मिळते बघूया. आणि 8 चेंडूमध्ये धावा राहिल्या 30. 8 balls to go. Required 30 runs for victory from प्रेमनाथ मुरबी अगेन्स्ट टायगर. 2 बलाढ्य संघ, एक रायगड मधला संघ आणि ठाण्यामधला. दिनेश राईट आर्म राऊंड द विकेट, लॉर्ड ब्लाइंड स्ट्रोक केला बघूया. चेंडू हवेमध्ये असेल. Seven balls to go. The last delivery in the 4th over. 7 मध्ये 29. खेळेल प्रतीक. 2 षटकार आणि चौकार अशी ज्यानं मुरबी संघाची आशा पल्लवीत ठेवलेली आहे. अजूनही आशा जिवंत आहे. आणि हा पुन्हा यस जबरदस्त फटका बघूया. आणि अशा प्रकारे यस फलंदाज लॉंग ऑफला आणि डॉट बॉल बघूया. आणि संघाची उर्वरित संघाचा शेवटचा अंतिम षटक. तर शेवटचं निर्णायक षटक बघूया. 6 मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. संघाच्या वतीनं अंतिम अखेरचा निर्वाण शेवट टायगर संघाकडून बघूया. 67 धावाकडून 68 धावांचा मजबूत टार्गेट. त्या संघासमोर कृपया सन्मान्य मान्यवर रमेश भोयर आपल्या विनंती, आपण या
स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. आपणास विनंती आपण विराजमान व्हावं मंचावर प्लीज. रमेशजी भोईर. आणि जय हनुमान जो जुना संघ होता ओल्ड टीम एरंजाड बघूया. त्यांचे सर्व सन्मान्य रमेशजी भोईर यांचं आगमन झालं बघूया. आणि अरुण मेहर प्लीज आपण स्टेजवर या. अरुण मेहर त्या संघाचे कॅप्टन होते. नेतृत्व त्यांच्यावर ओल्ड संघ होता एरंजाडचा बघूया. जुनी टीम. तर शेवटचा गोलंदाज जय हनुमान कैवल्य टायगर संघाचा शेवटचा गोलंदाज. शेवटचा षटक 6 मध्ये जिंकण्यासाठी 29 आणि शंतनू पाटील. पहिला चेंडू तयार. शेवटचा षटक आणि हा पुन्हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू लॉफ्ट आहे बघूया. हो व्हॉट अ कॅच. डीजे फ्लेच बँजो वादन. हॅलो. तर या दरम्यान ज्यांचं आगमन होतं ज्यांच्या विद्यमान नगरसेवक सन्मान्य राजेंद्रजी घोरपडे साहेब यांचं शुभ आगमन होतं मंचावरती. त्यांना आपण पाहू शकतो. तर त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आणि विद्यमान नगरसेवक